धडक कारवाई. सोलापूर धुळे महामार्गावर पोलिसांची मोठी जप्ती. तब्बल 12 लाखांच्या 19 गोवंशासह आयशर ट्रक जप्त. अंबड सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी एका मोठ्या बेकायदेशीर जनावरांच्या वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे. पोलीस प्रशासनाने अत्यंत सतर्कता दाखवत केलेल्या या धडक कारवाईत तब्बल 12,15,000 रुपये किमतीच्या 19 गोवंशाची बैल कत्तलीच्या उद्देशाने होणारी वाहतूक रोखली असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशर ट्रकही जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. क्रूरता आणि निष्काळजीपणाचा कळस. मिळालेल्या माहितीनुसार 10 जुलै 2026 रोजी पहाटे रात्रीचे 3 वाजण्याच्या सुमारास सोलापूर धुळे महामार्गावरील भोकरवाडी टोलनाक्यापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी पोलिसांनी संशयास्पद वाटणारा एक आयशर ट्रक क्रमांक MH20GC 8628 थांबवून त्याची तपासणी केली. गाडीची झडती घेतली असता ट्रकमध्ये अत्यंत निर्घृण आणि क्रूर पद्धतीने 19 बैलांना कोंबण्यात आले होते. या जनावरांना चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय नव्हती, तसेच प्राथमिक उपचाराचीही व्यवस्था नव्हती. ही वाहतूक जनावरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या अत्यंत धोकादायक पद्धतीने आणि कोणतीही कायदेशीर वाहतूक परवाना किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना बेकायदेशीररित्या कत्तलीच्या उद्देशाने केली जात असल्याचे तपासात उघड झाले. संशयित आरोपींची नावे. पोलिसांनी या प्रकरणी खालील संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 1. शेख असलम शेख अकबर, वय 30 वर्षे, रा बोरगाव सरवानी ता सिल्लोड जी 6 संभाजीनगर. 2. नाजिम शेख, पूर्ण नाव माहीत नाही. 3. समीर शेख, पूर्ण नाव माहीत नाही. सर्व आरोपींचा व्यवसाय नोकरी ड्रायव्हर. पोलीस प्रशासनाची तत्परता आणि जप्त केलेला मुद्देमाल. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत खालील मुद्देमाल जप्त केला. एकूण जनावरे वेगवेगळ्या रंगांचे आणि वैशिष्ट्यांचे तब्बल 19 गोवंश. बैल अंदाजे किंमत रु. 12,15,000. वाहन जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरलेला आयशर ट्रक क्र. MH20GC 8628. पोलीस प्रशासनाचे कौतुक. पहाटेच्या वेळी अत्यंत हुशारीने आणि तत्परतेने केलेल्या या कारवाईमुळे निष्पाप जनावरांचे प्राण वाचले असून बेकायदेशीर तस्करांचे धाबे दणाणले आहेत. अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पोहेका 262 चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विशेष प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड लोकात्मा न्यूज चॅनल, अंबड. 10/7/2026 रोजी रात्रीच्या वेळेला अशी माहिती मिळाली की भोकरवाडी जो टोलनाका आहे सोलापूर धुळे महामार्ग, त्या टोलनाक्यावरून एक गोवंशी वाहन आहे, तर ते गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाणार आहे म्हणून अशी माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे आम्ही रात्रगस्ती जे काय अधिकारी अंमलदार होते, तागवाले, काळे, मंडलिक आणि गायकवाड, ते रात्रगस्ती जे आम्ही अंमलदार होते त्यांना आपण तिथं पाठवून दिलेल्या माहितीप्रमाणे पडताळणी करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे ते तिथे गेले आणि त्यांना जशी माहिती मिळाली गोपनीय त्याप्रमाणे ते गाडी मिळून आली. त्या गाडीला थांबून त्याच्यात बघितलं असता त्यात गोवंश जवळपास 19 गोवंश हे भरलेले मिळून आले. त्यांना त्याच्याबद्दल आपण त्यांना हे मागितले, त्यांना आपण वाहतुकीचे प्रमाणपत्र किंवा त्याचे ते दाखले आणि त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था आहे का ते सगळे बघितले, पण त्या अशी कुठलीही काही व्यवस्था केलेली नव्हती. त्याने एकदम चुकीच्या पद्धतीने ते वाहतूक करत होता आणि त्याच्याकडे कुठलेही दाखले नव्हते. म्हणून आपण त्याला अधिक तपास केला तर असं निष्पन्न झालं की हे सर्व गोवंश माहिती मिळाली आणि त्यांनी ह्याच्यामध्ये झालं ते कत्तलीसाठीच घेऊन जाणार होते अशी खात्री झाली. त्याप्रमाणे आपण पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 514/26 हा गुन्हा दाखल केला आणि त्यात जो आरोपी आहे शेख असलम शेख अकबर याला अटक केली. मान्य न्यायालयासमोर हजर केला असं मान्य न्यायालयाने त्यांना PCR दिलेला आहे. अधिक तपास चालू असून सदर प्रकरणामध्ये किंवा यामध्ये आणखी किती आरोपी आहेत, काय आहे याबद्दल तपास चालू आहे. तपासांची यामध्ये अधिक पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. सर, याबद्दल आपण आव्हान काय करणार सर या संदर्भात? याबद्दल आम्ही आव्हान असं करू शकतो की जो गोवंश जे आहेत महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम आणि बाकी जे काही प्राणी संरक्षणाचा जो अधिनियम आहे त्यामध्ये गोवंश आणि बाकी हत्याला बंदी आहे, तर त्याप्रमाणे अशा प्रकारची कुठं काय वाहतूक होत असेल, अशा प्रकारचे कुठं काय कायद्याचं उल्लंघन होत असेल तर समाजातील सर्व घटकातील सर्व लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्हाला त्याची माहिती देऊन आपण संबंधितांवर कठोर आणि कडक कायदेशीर कारवाई करू आणि जो काही स्पेशल ऍक्ट आहे त्याचं आपण सर्वांनी मिळून पालन करू.